नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरीमध्ये राज्यातील पहिले वातानुकूलित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू। महाविद्यालयात राज्यातील 85 तर परराज्यातील 15 विद्यार्थ्यांना प्रवेश। कणकवलीत नितेश राणेंना डिवचणारे बॅनर। राणेंनी मतदारसंघात काय कामे केली? बॅनरमधून युवा सेनेचा प्रश्न। भाजपने विकास कामांचा बॅनर लावून दिले प्रत्युत्तर। महाड तालुक्यातील विन्हेरे ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात। कर्मचारी संख्या अपुरी असल्याने रुग्णांचे होत आहेत हाल। पालकमंत्री कोण यापेक्षा जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा। पदापेक्षा जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण। आणि पेण तहसील कार्यालयात दलालांचे काम 2 दिवसात होते तर सर्वसामान्यांच्या कामाला 4 महिने लागत असल्याचा आरोप। शिवसेना शहर प्रमुख पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरीत 522 कोटींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून हे महाविद्यालय राज्यातील पहिले वातानुकूलित महाविद्यालय आहे। ज्याप्रमाणे या महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे त्याचप्रमाणे 3 वर्षांनंतर या महाविद्यालयात पीजी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत पालकमंत्री उदय सामंत यांनी केले। त्यावेळी ते बोलत होते। त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचाही त्यांनी सत्कार केलाय। या महाविद्यालयात राज्यातील 85 तर परराज्यातील 15 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे। काही दिवसात शासकीय रुग्णालय देखील अधिष्ठात्यांच्या ताब्यात दिले जाईल। राज्यातील आदर्श सिव्हिल हॉस्पिटल कुठलं तर ते रत्नागिरीचं असे सांगण्याची संधी डॉक्टर रामानंद यांनी द्यावी असेही ते म्हणालेत। येणाऱ्या काळात हे महाविद्यालय राज्यातील अग्रगण्य महाविद्यालय असेल अशी ग्वाही अधिष्ठाता डॉक्टर रामानंद यांनी प्रास्ताविकामध्ये दिली आहे। यावेळी अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आटले, डॉक्टर परकार, अण्णा सामंत, डॉक्टर चव्हाण, डॉक्टर पटवर्धन, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, अभिजित हेगशेटे, अरविंद कोगजे, मुन्ना सुर्वे आदी उपस्थित होते। भाजप आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात कणकवलीत त्यांना डिवचणारे बॅनर लावण्यात आलेत। राणेंच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर हे बॅनर लावण्यात आले असून युवा सेनेच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले। या बॅनरमधून नितेश राणेंनी मतदारसंघात काय कामे केली त्याची उत्तरे जनतेला द्याल का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलेत। नुकतेच होऊ दे चर्चा या ठाकरे गटाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या अभियानावेळी भाजप व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। त्यामुळे राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत लावण्यात आलेले हे बॅनर एकच चर्चेचा विषय बनलेत। कणकवली पटवर्धन चौकात शिवसेना आणि भाजपचे बॅनर युद्ध सुरू झाले आहे। शिवसेनेने नितेश राणे यांना 10 प्रश्न विचारून बॅनर लावला आहे। या बॅनरला भाजपने आपण केलेल्या विकासाचे काम लावून उत्तर दिले आहे। एकूणच या बॅनर युद्धामुळे कणकवलीचे वातावरण तापले असून पटवर्धन चौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने चर्चा होऊ देतच आमचा आमदार कामगिरी दमदार, बोलून नाही तर करून दाखवतो अशा आशयाचा बॅनर लावला आहे। यामध्ये आमदार नितेश राणे यांनी 2217.89 कोटींचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणल्याचे बॅनरमध्ये म्हटले आहे। तर शिवसेनेचे सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे हे येत्या 10 प्रश्नांची उत्तरे देतील का असे विचारत त्यांनी 10 प्रश्न बॅनरद्वारे उपस्थित केले आहेत। एकूणच कणकवलीत यापूर्वी राड्याला राड्याने उत्तर ही संस्कृती आता काहीशी बदलत चालली असून आता गांधीगिरीचा भाग म्हणून बॅनरला बॅनरने उत्तर अशी पद्धत अवलंबल्याचे दिसून येत आहे। कणकवलीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शिवसेना ठाकरे गटासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनरबाजी सुरू असतानाच कणकवलीच्या पटवर्धन चौकात शिवसेनेने होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून नितेश राणे यांना आव्हान दिले। नितेश राणे हे फक्त टक्केवारीसाठी सिंधुदुर्गात येतात असा आरोप वैभव नाईक यांनी केला। मी पळकुटा आमदार नाही तर जनतेचा आमदार आहे, त्यामुळे जनता ही शिवसेनेच्या बाजूने राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कणकवलीत पटवर्धन चौकात सभा सुरू होती। दरम्यान सभेपासून काही अंतरावर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले दिसत होते। मात्र कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। खरं तर होऊ दे चर्चा हा कार्यक्रम आम्ही गेले 4 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागामध्ये राबवत आहोत आणि या कार्यक्रमाद्वारे गेल्या 9 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची चर्चा आम्ही लोकांसमोर करत आहोत आणि लोकांना एक व्यासपीठ म्हणून देत आहोत आणि त्याला उत्सुकता लोकांचा मिळत आहे। कारण ज्या घोषणा जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं आज पूर्ण झाली नाही, ती वस्तुस्थिती आहे। भाजपने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, बॅनर लावून आणि कुठेतरी आमने सामने येण्याचा प्रयत्न झालेला आहे। खरं तर होऊ दे चर्चा आमचा विषयच आहे की जी आश्वासनं दिली आहे ती आश्वासनं कुठे आहेत। आज जो बॅनर लागला आहे 2200 कोटी रुपयाचा आणि त्यामध्ये 1 रुपया सुद्धा आरोग्यासाठी नाही आहे। मला म्हटलं की आरोग्याची पूर्ण यंत्रणा ही ढासळलेली आहे आणि या ढासळलेल्या यंत्रणेला 1 रुपया सुद्धा शासन जे सध्याचं मोदी आणि फडणवीसांचं शासन आहे किंवा तिथेच मुख्यमंत्री असणारं शासन आहे, 1 रुपया सुद्धा यामध्ये औषध खरेदीसाठी असू दे, आरोग्याच्या यंत्रणेसाठी असू दे हात दिला नाही। ही वस्तुस्थिती लोकांच्या निमित्ताने या बोर्डाच्या निमित्ताने त्यांनीच खरी तर लोकांना जाणीव करून दिली आहे। खरं तर ते कायमच देशाच्या आणि राज्याच्या गोष्टी करत असतात, प्रत्येक लोकांना आव्हान देत असतात, परंतु आम्हाला कोणाला आव्हान देण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे लोकांचे प्रश्न आहेत, जे लोकांच्या अडचणी आहेत त्या घेऊन आम्ही लोकांकडे गेलो आणि त्याला आम्ही होऊ दे चर्चा ही राज्यात थांबणार नाही तर ती अशीच कायम चालू राहील। उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री आहेत, ते कोकणचेच आहेत। असं असताना मी पालकमंत्री होणार किंवा नाही याला मी जास्त महत्त्व देत नाही, त्यापेक्षा जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याला अधिक महत्त्व देते, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। त्या अलिबाग येथे बोलत होत्या। कोण कुठल्या पदावर आहे यापेक्षा आम्ही सगळे एकत्र सत्तेत आहोत आणि एकत्रितपणे जिल्ह्यासाठी काय करता येईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू, असेही त्या म्हणाल्या। खरं तर पालकमंत्री रायगड जिल्ह्याला उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहेत। ते कोकणातलेच आहेत, रत्नागिरी रायगड दोन्ही जिल्हे ते सक्षमपणे सांभाळत आहेत। त्याच्यामुळे पालकमंत्री कार्यरत असताना त्याच्यामध्ये आणखीन मी होणं किंवा या गोष्टीला मला असं वाटतं की फारसं महत्त्व न देता जे आपले रखडलेले प्रकल्प आहेत, मग आपलं मेडिकल कॉलेज असेल किंवा आपली आरोग्य यंत्रणा आणखीन सुधारित करणं असेल किंवा माणगावचं ट्रॉमा केअर सेंटर असेल, रोह्याला मंजूर झालेलं जिल्हा महिला रुग्णालय असेल, या गोष्टींकडे मी जास्ती प्राधान्य देण्याकडे माझं लक्ष केंद्रित राहील। त्याच्यामुळे राजकीय किंवा कुठलं पद कोणाकडे आहे याच्यापेक्षा आज आम्ही सगळेच शासनामध्ये आहोत आणि एकमेकांचे सहकारी आहोत आणि रायगड जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो मला वाटतं या गोष्टीकडे आम्ही सगळेच जण जास्ती लक्ष केंद्रित करू। पोलीस विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये पोलीस दलाची ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधितांना दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री सामंत यांनी 3D मॅपिंग मल्टीमीडिया, रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत विविध विकास कामे, पोलीस विभागाचा प्रस्तावित बांधकाम प्रकल्प, मंडणगड दिवाणी न्यायालय उद्घाटन व भूमिपूजन तसेच जिल्हा सत्र न्यायालयातील रवींद्रनाथ टागोर यांच्या धातुशिल्पाचे अनावरण आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध समित्यांचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर व संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते। सायबर गुन्हे टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जनजागृती मोहीम राबवली होती। या मोहिमेला बॉलिवूड अभिनेत्री देखील सहभागी झाली होती। शहरातील वाढती सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सायबर जनजागृती मोहीम सुरू केली, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेडगे हिने सहभाग घेतला। सिडको प्रदर्शन नवी मुंबई वाशी येथे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त
आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेडगे ही सहभागी झाली होती। यावेळी सायबर गुन्हे करून लोक इतरांच्या पैशाची उधळपट्टी कशी करतात आणि ते कसे टाळता येईल याची माहिती देण्यात आली। ATM फसवणूक, KVS फसवणूक, लॉटरी फसवणूक याविषयी देखील लोकांना माहिती देताना ते म्हणाले की त्यांना असा कोणताही फोन आला तर त्याला फोनवर उत्तर देऊ नका, तर थेट त्यांच्या शाखेत जा किंवा कोणतेही कागदपत्र असतील तर ते समोरासमोर हाताळा। आई फील जैसे कि मैंने कहा कि हमारा जो एक रियल सेल्फ है और एक डिजिटल सेल्फ भी है, और हमारा सारा इन्फॉर्मेशन इंटरनेट पे है। आज हमारा जो बैंक अकाउंट डिटेल्स एवरीथिंग एग्जिस्ट देयर। तो ये जो साइबर क्राइम है बहुत बढ़ रहा है, बिकॉज हमेशा जब कुछ नया टेक्नोलॉजी आता है तो देर आर ऑब्वियसली पीपल हु ट्राई टू फाइंड न्यू वेज टू चीट एवरीबॉडी। और ये जो क्राइम है इट इज़ वेरी इजीली सॉल्वेबल बाय पासिंग इंफॉर्मेशन कि ऐसा नहीं करना चाहिए, OTPs नहीं शेयर करना चाहिए, बैंक का इंफॉर्मेशन नहीं देना चाहिए। दीज आर बेसिक थिंग्स दैट वी कैन टेल पीपल, टीच पीपल, एंड आई एम वेरी हैप्पी कि नवी मुंबई पुलिस ने ये इनिशिएटिव लिया है और इंफॉर्मेशन स्प्रेड कर रहा है। आई थिंक दैट इज़ अ वेरी कमेंडेबल जॉब मिलिंद सर ऑल्सो फॉर डूइंग दिस। इट्स ग्रेट। नवी मुंबईकरांमध्ये सायबर क्राईम संदर्भात अवेअरनेस करण्यासाठी आम्ही कॉलेजेसच्या विद्यार्थिनींना आज या इव्हेंटमध्ये बोलवलेलं आहे। हे सायबर अवेअरनेसचं कॅम्पेन आहे, ज्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांच्या मार्फतीने यांना आम्ही सायबर वॉरियर्स असं डिक्लेअर करून, कारण आपल्या समाजातला हा एक अत्यंत महत्त्वाचा टेक्नॉलॉजिकली स्मार्ट घटक आहे, ज्याच्या थ्रू आपण त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि त्यांच्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो, जेणेकरून सायबर क्राईममध्ये जे काही नवनवीन मोडस ऑपरंडी, नवनवीन कार्यपद्धती विकसित होते आहे क्रिमिनल्सच्या माध्यमातून, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचावं आणि त्यांना सायबर सुरक्षित करावं। लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर झाले आहे, त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाची तात्काळ अंमलबजावणी केली जावी अशी मागणी रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी केली आहे। त्या अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याबाबत पहिल्यांदा पुढाकार घेतला होता। त्यानंतर स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले। याच धर्तीवर आता लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना आरक्षण देण्याबाबतचे विधेयक नुकतेच मंजूर करण्यात आले। बहुमताने हा निर्णय घेण्यात आला, पण विधेयकाची अंमलबजावणी 2029 पासून केली जाणार आहे। त्यामुळे हे विधेयक मंजूर होऊनही त्याचा फायदा महिलांना मिळणार नाही। त्यामुळे या विधेयकाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी तसेच महिला तालुका अध्यक्षा सुजाता पाटील, रायगड जिल्हा चिटणीस नयना घरत तसेच अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। रायगड जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आज या ठिकाणी मी अशी मागणी करते की या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे महिला विधेयक मंजूर केलं गेलं, तर त्याच्यामधला जे OBC आरक्षणाचा विषय आहे आणि जो वॉर्ड रचनेचा विषय आहे, तर हे दोन इश्यू जे आहेत ते बाजूला ठेवून जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिलं गेलेलं आहे, तसं आरक्षण हे तातडीने येणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तातडीने लागू करणं गरजेचं आहे। कारण आज देशामध्ये 15 लाखपेक्षा जास्त महिला सदस्य ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत आहेत आणि म्हणूनच आज आपण बघितलं तर महागाई वाढलेली आहे। मणिपूरमधला महिलांचा अत्याचार असू देत, 150 दिवस होऊन देखील देशाचे पंतप्रधान त्याच्यावरती काही बोलत नाहीत आणि ह्या सगळ्याकडून जागतिक स्तरावरती निषेध झाल्यानंतर कुठेतरी महिलांना एक गाजर दाखवलं पाहिजे, म्हणून हे अशा प्रकारचं जे बिल आहे ते लोकसभेमध्ये त्यांनी मंजूर करून गेलं। देशाच्या राष्ट्रपतींनी देखील ते मंजूर केलेलं आहे। त्याच्यामुळे आता आम्हा महिलांना अशी तुमची खोटी गाजर नको आहेत, तर तातडीने त्याचा अंमल झालेला आम्हाला दिसायला पाहिजे आणि तीच येणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने हे जे बिल आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो। रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य यंत्रणेचे 3:13 वाजले असून महाड तालुक्यातील बिरवाडी, विनेरे आदी प्राथमिक आरोग्य केंद्रे समस्यांनी ग्रासली आहेत। अपूर्ण कर्मचारी संख्या, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी निवासस्थानांची दुरावस्था, निधीची कमतरता यामुळे रुग्णांचे मात्र हाल होताना दिसत आहेत।
विनेरे विभागातील वसाप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 15हून अधिक गावं येतात. जवळपास 22,000 लोकसंख्या असलेल्या या परिसरात हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत. शिवाय लेखनिक, शिपाई, नर्सेस अशी अनेक पदे देखील रिक्त आहेत. रुग्णालयाला पुरेसा निधी नसल्याने परिसरात गवताचं साम्राज्य पसरलंय. कर्मचारी निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अवघे 2 कर्मचारी आपल्या कुटुंबासह जीव मुठीत घेऊन राहत आहेत. शासनाकडून ज्या पाहिजे गरजा त्या इथे पुरत नाही आहेत. कारण इथे महाडमध्ये 24 किलोमीटर बाहेर जावं लागतं, 24 किलोमीटर जावं लागतं कुठे महाडमध्ये. तर इथे ते अवेलेबल डॉक्टर रेग्युलर नसतातच इथे. कारण आता ही मॅडम आता गेले बघा त्याच्या गावी गेले 2 दिवसासाठी, शनिवार रविवार. आता हे डॉक्टर असतात महाडला. इथे रात्री कोण डॉक्टर आहे? कोणच नाही डॉक्टर. आणि ह्या परिसरात कोण डॉक्टर राहत पण नाहीये. 24 किलोमीटरच्या इथे कोण डॉक्टरच नाहीये. एक वेळा येतो त्यावेळेला मला असं निर्णय येते या ते हॉस्पिटलला हे कुर्ल्यापासून ते फालकडेपर्यंत इथे लोक या हॉस्पिटलचा सुविधा, आरोग्याच्या सुविधा लाभ घेतात. पण त्या दृष्टीने इथे त्या पद्धतीने औषध पुरवठा होत नाही. काही कित्येक वेळेला औषध पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना, इथल्या लोकांना महाड ठिकाणी औषध घ्यायला लागतो 24 किलोमीटर अंतरावरती. तर इथले जे स्थानिक जे पुढारी आहेत ते त्या दृष्टीने इथं हॉस्पिटलच्या त्या लेवलला लक्ष देत नाही. एखादा काही काम असेल तर काम घेण्यापुरते इथे येतात ठेका घ्यायसाठी. पण हे ज्या लोकांना आरोग्य सुविधा लागतात त्या कशा पुरवता येतील त्याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ह्या दवाखान्याची इतकी अवस्था बेकार आहे की स्टाफ पूर्ण नाही आहे. बरोबर आहे. रात्रीची तर लाईट पण सुद्धा भेटत नाही आहे. आणि आजूबाजूला हे जो गवत आला आहे ह्याच्याने दवाखाना आहे का काय आहे तो पण दिसत नाही. तर प्रशासनाला माझी एक विनंती आहे की लवकरात लवकर याच्याकडे लक्ष द्यावा. आणि स्टाफ एवढा दवाखाना स्वच्छ आहे म्हणजे म्हटलं चांगली इमारत आहे पण स्टाफ नाही आहे. तर ह्याची लवकरात लवकर व्यवस्था व्हावी ही प्रशासनाला माझी एकच विनंती आहे. धन्यवाद. 2-3 प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. एक आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरक्षा रक्षक अगोदर होते. ते सुरक्षा रक्षक सध्या उपलब्ध नसल्यामुळे रात्री अपरात्री पेशंट आल्यानंतर ते अटेंड करायला थोडंसं अडचण येतात ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्मचारी वर्ग एक अपुरा आहे. शिपाई सध्या फक्त आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आहे, ते पण कंत्राटी आहे. आणि क्लर्क नाही आहे. आणि परमनंट वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे आर्थिक प्रशासकीय कार्यभार तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत चालवला जातो. तर रुग्णालयीन कामकाज वगैरे आपल्या स्तरावर आपण जेवढं प्रयत्न होईल तेवढं आपण पूर्ण त्यांना उपचार देतोय. आणि कर्मचाऱ्यांचे निवासस्थान वगैरे जे आहेत त्याचे पण सध्याचे थोडंसं दुरावस्था झाली. त्याबाबत आम्ही बांधकाम विभागाशी पाठपुरावा केला. पेण तहसीलदारपदी स्वप्नाली डोईफोडे या महसूल अधिकारी म्हणून कार्यभार पाहत असताना तहसीलदार कार्यालय दलालांच्या विळख्यात सापडले असून एजंट लोकांनी खुलेआमपणे आपले बस्तान या परिसरात बसवले असल्याने हे एजंट सर्वसामान्यांची चांगलीच लूट करत आहेत. अशा दलालांवर वेळीच कार्यवाही करावी तसेच दलालांची पाठराखण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही समज द्यावी असे निवेदन शिंदेगड शिवसेनेचे पेण शहर प्रमुख दिनेश पाटील यांनी तहसीलदारांना दिले आहे. यावेळी पाटील यांनी सांगितले की महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे दलाल महसूल विभागातील काम करण्यासाठी सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला घेतात. तसेच दलालांचे काम 2 दिवसात होते तर सर्वसामान्यांच्या कामाला 4 महिने लावून त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक करण्यात येत असल्याने अशा दलालांना कार्यालयात येण्यास मज्जाव करावा. धनगर समाजाला आदिवासी समाजाचे यादीत समाविष्ट करण्याबाबत यापूर्वी अनेकदा शासनाने समिती आयोग नेमून त्यांचे अहवाल दिले आहेत की धनगर समाज आदिवासी समाजाचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने त्यांना अनुसूचित जमातीचे यादीत समाविष्ट करता येणार नाही. शेवटचा टाटा विज्ञान संस्थेचा अहवाल विधानसभेच्या पटलावर मांडून तो विचारात घेण्यात यावा. संसदेच्या शिफारशीशिवाय मान्यतेशिवाय अनुसूचित जाती जमातीचे यादीत कोणत्याही समाजाचा समावेश करता येणार नाही. तेव्हा आपण आपल्या स्तरावर या यादीबाबत कोणत्याही एकतर्फी निर्णय घेण्यात येऊ नये आणि संविधानाचा व न्यायव्यवस्थेचा अपमान होऊ देऊ नये. अन्यथा नाईलाजाने आदिवासी समाजाला रस्त्यावर उतरावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. तसेच राज्यात बोगस आदिवासी मोठ्या घुसखोरी करून नोकऱ्या बळकावल्या आहेत त्यांना तातडीने बडतर्फ करून कठोर कारवाई करावी. तसेच शाळा खाजगीकरणाचा निर्णय
आणि नोकर भरतीसाठी खाजगी संस्थेची निवड केलेला निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा सर्व समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे विश्वास वाघ यांनी यावेळी सांगितले। यावेळी पेण, अलिबाग, नागोठणे, सुधागड, पाली, रोहा, खालापूर, पनवेल, उरण, कर्जत या तालुक्यातील प्रमुख आदिवासी समाज कार्यकर्ते, अलिबाग जिल्हा कार्यालयावर शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकारी अलिबाग येथे रायगड जिल्ह्याच्या वतीने ठाकूर समाज, कातकरी समाज आणि महादेव कोळी या तिन्ही समाजाचे नेते कार्यकर्ते आज इथे जिल्हाधिकाऱ्यांना धनगर आरक्षणाच्या विरोधात एक निवेदन द्यायला आलेलं आहे। आज धनगर आरक्षण हे धनगर समाजाला 1990 साली 3.5% धनगर समाजाला आरक्षण दिलेलं होतं आणि आदिवासी समाजाला हे फक्त 7% आरक्षण दिलेलं आहे। या आरक्षणामध्ये, या 60% आरक्षणामध्ये आदिवासींच्या 45 जमाती आहेत आणि धनगर समाजाचा एकच समाज आहे आणि ह्या 45 जमातीपैकी सुद्धा कातकरी, माडी आणि कोलाम हे अतिमागास म्हणजे एकदम तळागाळाला गेलेले समाज असे सेंट्रल गव्हर्नमेंटनी, केंद्र सरकारने जाहीर केलेले असताना देखील आज 45 जमातीला या पूर्ण आरक्षणाचा 60%चा पूर्णपणे लाभ मिळत नाही आणि अशा परिस्थितीत धनगर समाजाला शासन पातळीवर आरक्षण देण्याचं जे शासनाचं आता धोरण चालू आहे, या धोरणाला आणि या आरक्षणाला आदिवासी समाजातर्फे आमचा तीव्र विरोध आहे आणि जर ह्या आरक्षणाला शासनाने मंजुरी दिली तर हा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून ह्या आरक्षणाच्या विरोधात गोंधळ घातल्याशिवाय राहणार नाही, याला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा आज आदिवासी समाजाच्या वतीने आज आम्ही इथे या शासनाला देत आहोत। जे आमच्यावर जो प्रसंग आलेला आहे, जे धनगर समाजाने जे आरक्षणाचा खेळ सुरू केलेला आहे, तर धनगर समाजाला एवढंच मी सांगू इच्छितो की बाबा आदिवासी आज चतकुर भाकरीवर जगतो। त्या चतकुर भाकरीतून जर तुम्ही भाकरी मागत असाल तर आदिवासी हा उपाशी राहणार आहे, याचा त्यांनी विचार करावा। आणि जर आदिवासी जर उपाशी राहिला, त्याच्या पोटात जर काय नसेल त्याला तसंही मरण येणार आहे आणि तुमच्याशी लढूनही मरण येणार आहे। तर आम्ही लढून मरू पण तसे मरणार नाही, एवढं आम्ही धनगर समाजाला आवाहन करतो की तुम्हाला मागायचं आरक्षण असेल तर तुमच्या कोठ्यातून मागा, परस्पर मागा, किती घ्या, पण आमच्यात तुम्ही आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू नका ही तुम्हाला विनंती करतो। आणि ह्यापुढे जर तुम्ही तसंच हे चालू ठेवलं तुमचं आरक्षणाचं हे नुसतं गोडगंबाल, आणि हे सरकारही आम्हाला माहिती आहे का हे सगळं फसवेगिरी आहे आणि ह्याला जर तुम्ही बळी पडत असाल तर आम्ही जसेच तसे आदिवासी समाज उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमच्या आदिवासी समाजाचा एकजुटीचा विजय असो। नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेतर्फे सन 2023 साठी चिपळूणमधील हौशी नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कारले यांना राष्ट्रीय जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कार जाहीर झालाय। लवकरच हा सोहळा नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। भाऊ 1982 पासून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांना एकांकिका, नाट्य, अभिनय, लेखन, दिग्दर्शन यामध्ये वैयक्तिक 285 पारितोषिके प्राप्त झाली असून त्यांनी 19 एकांकिका व 1 नाटक लिहिले असून त्यांचे एकांकिका पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे। कनक संघर्षतर्फे राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे 15 वर्ष आयोजन तसेच प्रशांत दामले फॅन फाउंडेशन तर्फे भावगीत स्पर्धांचे आयोजन देखील त्यांनी केले आहे। सातत्याने गेली 33 वर्ष श्री दत्त देवस्थान कोंडगाव साखरपा यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन देखील ते करीत आहेत। अगदी कोरोनामध्ये सुद्धा राज्यस्तरीय अथर्व शीर्ष पठण व अभिनय स्पर्धा ऑनलाईन व्हिडिओद्वारे आयोजित केली, त्यात सुमारे 270 स्पर्धकांनी भाग घेतला होता। या सर्व प्रवासात त्यांना पत्नी रूपा, मुले वेदांत व गायत्री, त्याचबरोबर राहुल सोलापूरकर, आदेश बांदेकर, प्रशांत पटवर्धन, स्थानिक नाट्यगुरू कांता कानेटकर, डॉक्टर प्रशांत पटवर्धन, संजय कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले। आता चिपळूणचे सांस्कृतिक केंद्र पुन्हा नव्या थाटात चालू झाले आहे, तर तिथे होतकरू कलाकारांसाठी थिएटर वर्कशॉप चालू करण्याचा मानस भाऊ कारले यांनी व्यक्त केला आहे। यासह वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बुलेटिनसह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।